आता या ठिकाणी इथे 3-3 आमदार आहेत, 4-4 महापौर होऊन गेलेत, पण कामं मी लोकांच्या जेव्हा दारात जाते, लोकांच्या जेव्हा बिल्डिंगमध्ये जाते, तेव्हा कुठेतरी दिसतं की लिकेजचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे. बिल्डिंग बऱ्याचशा जुन्या आहेत, तर लोकांना इकडे डेव्हलप पाहिजे. बरीचशी कामं खूप वाईट वाटलं. म्हणजे बरंच इकडे बिल्डरांनी गरीब लोकांना खूप म्हणजे त्रास दिलेला आहे. आणि आमचे पक्षप्रमुख माननीय डॅडी यांची भेट घेतली. त्यांनाही हे सगळं सांगितलं की असं, तर त्यांनीही सांगितलं की ठीक आहे जा. पण त्यांच्या मिसेसकडे अनुभव आहे की नाही मला नाही माहिती आहे, पण माझ्याकडे अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला सांगते. स्नेहल आंबेकर होत्या, त्या 199 मधून पहिल्या निवडून आल्या, महापौर बनल्या आणि नंतर 198 मध्ये इकडे येऊन निवडून आल्या. आणि ते गेल्या 8 वर्षांमध्ये कोणाच्याही संपर्कमध्ये नाही, हरवलेले आहेत. त्यांना लोक शोधतायत. ते विकणारे विक्रेते त्या ठिकाणी पूर्ण सामान आणि त्यांचं जे साहित्य टाकतात तिथं चुकतात, तिथं सगळी घाण टाकतात. आणि रोगराई पसरवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर म्हणून करताय काय? ते आम्हाला तिकडून शाखा देत होते की हा जो उबाडाचा बालेक किल्ला बोलला जायचा 198 मध्ये पत्तर बी खड्या करी कधी बी हेच येणार. मग हे जे आम्हाला जे आहे ना ते आम्हाला बदलून टाकायचं आहे आणि यावेळी ते आम्ही बदलणार. जर डॅडीने जर तिथे काम केलं असेल त्यावेळी खासदार नसताना, मग आम्ही जर स्वतः आमच्या प्रभागाचा उमेदवार निवडून आणला तर ती कामं त्यांची 10 पटीने वाढली जातील. त्यांची कामं पूर्णपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्याकडे आले आहेत नेहमीच की आम्ही नॉर्मल फीवर मध्ये पण जातो तर ते लोक आयसीयू मध्ये म्हणजे हे करतात, ऍडमिट करतात. 2 दिवस आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर डायरेक्ट कोण डिस्चार्ज देत नाही. आणि तक्रारी ह्या बाकीच्या नगरसेवकांकडे गेलेल्या होत्या, पण ते लोक काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यानंतर मुंबईतील वरळी विभागातील राजकीय कार्यकर्त्यांचा, उमेदवारांचा, मुंबई महानगरपालिकेला निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्वच उमेदवारांच्या मुलाखतींचं सदर आपण चालू केलेलं आहे. आणि आता वॉर्ड क्रमांक 198 मधील उमेदवार वंदना गवळी यांच्याशी आपण जोडलेलो आहोत. ताई, स्वागत आहे आपलं. हा 198 वॉर्ड, मुंबईला जरी वंदना गवळी या प्रसिद्ध असल्या तरी ह्या 198 वॉर्डच्या लोकांसाठी, या स्थानिकांसाठी ताई आपला परिचय आम्हाला पूर्ण द्यावा लागेल. काय सांगाल? आपलं शालेय शिक्षण, आपला जन्म, राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आम्हाला आपल्याकडून हवी आहेत. काय सांगताय? पूर्ण परिचय द्या. मी सौ वंदना प्रदीप गवळी. मी राहणारी बायकळ्यात राहते, पण बायकळा आणि वरळी काही फारसा लांब विभाग नाही आहे. मी जवळजवळ गेल्या 10 वर्षापासून मी बायकळेमधून नगरसेविका म्हणून 2 टर्म निवडून आलेली आहे. 3 वेळा इलेक्शन लढलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे अपक्ष, नो पक्ष, अपक्षमध्ये मी निवडून आलेली आहे आणि तिकडची विभागातली कामंही केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मी 2022ला मी शिंदे गटामध्ये पदार्पण केलं आणि शिंदे गटाच्या माध्यमातून जो शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जो निधी मला दिला, त्या निधीतून मी तिकडच्याही विभागातली जवळजवळ 208, 207 अशी 2-3 विभागामध्ये कामंही केलेली आहेत. आणि बरीचशी कामं केल्यामुळे तिकडच्या विभागातही माझं तसं प्रभाव आहे. आणि माझ्याही जनतेला तिकडचं असं वाटलेलं की ताई असणार तर आम्हाला काही टेन्शन नाही आहे. पण शेवटी काय, पक्षाचा प्रोटोकॉल आणि पक्ष जिथे देईल तिथे आपल्याला करणं भाग आहे. आणि पक्षाने यावेळेस मला 198 मधून तिकीट दिलेली आहे. आणि मी या भागात आल्यानंतर पहिल्यांदा मला तिकीट दिल्यानंतर थोडं घाबरून गेलेच होते मी, कारण माझा चेहरा, माझं काम, म्हणजे मला असं वाटलं की मी नवीन आहे. पण नंतर जेव्हा जनतेशी मी एकनिष्ठ म्हणजे एकमेकांची ओळख झाली, एकमेकांना भेटले, जनतेमध्ये मी वावरले, त्या टायमाला मग जशी माझी शाखा प्रमुख पूजा आहे, आमचे विधान संघटक गवस साहेब आहे, यांच्यावर बोलल्यानंतर बोले की ताई काही घाबरू नका, तुमचाच वॉर्ड आहे, जुना वॉर्ड आहे. आणि ह्याच्या अगोदर माझे दीर म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री अरुण गवळी साहेब
उर्फ डॅडी हेही जवळजवळ गेल्या 15 वर्षापूर्वी खासदार केला, 10-12 वर्षापूर्वी खासदार केला इथून उभे होते आणि त्यांची इथे बरीचशी कामं झालेली आहेत पाण्याबिण्याची वगैरे. आणि बेडेडी चाळीमध्ये तर म्हणजे बुद्धविहार, मंदिरं, परत ग्रिल्स वगैरे लावून दिले. त्यामुळे लोकांनी जनतेने समोरून येऊन मला भेटी दिलेल्या आहेत की ताई तुम्ही म्हणजे डॅडीने आमची कामं केलेली आहेत, तशीच तुम्ही, तो विश्वास जनतेने माझ्यावर दाखवलेला आहे. त्यामुळे मी आता या वॉर्डमध्ये एकदम म्हणजे सज्ज झालेली आहे काम करण्यासाठी आणि उभी राहण्यासाठी. ताई, तुमच्या शालेय शिक्षणाबद्दल किंवा तुमच्या पूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगाल का? माझं शिक्षण 10वी पर्यंत झालेलं आहे. मी पहिली PMC 7वी पर्यंत PMC स्कूलमध्ये होते. त्याच्यानंतर 10वी माझी अग्रीपाडा स्कूल, म्युन्सिपल स्कूल तिकडे झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मग जास्त म्हणजे शिक्षण माझं 10वी पर्यंतच झालेलं आहे. पण बाकीचं जनरल नॉलेज आहे ते माझ्याकडे अद्याप आहे थोडंफार. आणि नंतर जनतेमध्ये सातत्याने काम करत राहिले. समाजसेविका म्हणून उतरले अखिल भारतीय सेनेतून आणि मग ते गेल्या वर्ष 18 वर्षापासूनचा समाजसेविकेचा जो कला माझ्यामध्ये आला तो 18 वर्षापर्यंत तसाच चालू ठेवलेला आहे. या सर्व अखिल भारतीय सेनेमधून आपण माझ्या माहितीनुसार 2दा अपक्ष म्हणून आपण निवडून आलात. तर काय तुम्ही विशेष अनुभव सांगाल तुमचे जुने गाठीला असलेले? विशेष म्हणजे 2007 मध्ये तेव्हा इतकी कामं म्हणजे पहिली तर कामं एवढी नसायचीच. पण आमचे डॅडींनी जी कामं त्या विभागात पहिले केले, आमदार झाले तेव्हा. आमदार झाल्यानंतर त्यांनी नगर चौकला मला आणि त्यांच्या मुलीला गीता गवळी माझी पुतणी आम्ही दोघी एकत्र उतरलो. दोघींनी एकत्र उतरल्यामुळे दोघींचीही कामं आमच्या झाली. कारण डॅडींनी तेव्हा पर्सनली स्वतःच्या माध्यमातून बरीचशी कामं विभागामध्ये केली आणि आम्ही त्या कामांवर आम्ही दोघीही निवडून आलो. जनतेने आम्हाला निवडून दिलं आणि त्या निवडून आल्यानंतर जो निधी आम्हाला उपलब्ध होत होता महानगरपालिकेतून त्याच्यातून आम्ही जनतेची कामं करत गेलो. आणि त्याच कामावर आम्ही पुन्हा 2012ला परत निवडून आलो. लोकांची अडीअडचणीची कामं, प्रायव्हेट कामं जी असतील ती आम्ही त्याचप्रमाणे करत आलो. त्यामुळे कामाचा हा असा आमचा म्हणजे आहे. ताई, तुम्हाला या वॉर्डसाठी अखिल भारतीय सेनेचा प्रत्यक्ष पाठिंबा आहे का या ठिकाणाहून? यस, आहे. दुसरा, हा वॉर्ड 198 हा तुमच्यासाठी नवीन आहे. तुमच्या सोबत बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा हा जुना वॉर्ड आहे. हे सगळे तुमच्या सोबतचे कार्यकर्ते आहेत. यांच्यासाठी हा विभाग नेहमीचा यूज टू आहे, ज्ञात आहे. 198 वॉर्डला तुम्ही कसं पाहता? 198 वॉर्डला मी इकडे म्हणजे म्हणजे मला एक आव्हान आहे या वॉर्डचं, 198चं. कारण मी जेव्हा या वॉर्डमध्ये पहिल्यांदाच आल्यानंतर जनतेशी संपर्क साधला. बरीचशी कामं लोकांची म्हणजे माझ्या मते 10-12 वर्ष काही कामं झालीच नाही आहेत लोकांची. आता या ठिकाणी इथे 3-3 आमदार आहेत, 4-4 महापौर होऊन गेलेत. पण जनतेचं असं म्हणणं आहे, मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही आहे, पण कामं मी लोकांच्या जेव्हा दारात जाते, लोकांच्या जेव्हा बिल्डिंगमध्ये जाते तेव्हा कुठेतरी दिसतं की लिकेजचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे. बिल्डिंग बऱ्याचशा जुन्या आहेत तर लोकांना इकडे डेव्हलप पाहिजे, बरीचशी कामं आहेत. त्यामुळे मी या विभागाला ह्याच पद्धतीने बघते की इथे बरीच वर्ष काही कामं झालेली आहेत आणि तो कामाचा विकास मला करायचा आहे. त्या माध्यमातून मी इकडे बघते. तुमच्या माहितीनुसार 198 मध्ये टिपिकल समस्या काय आहेत ज्या तुम्ही नोटीस केल्या असाल आता फिरता तुमच्या अनुभवाने किंवा तुमच्या निरीक्षणातून तुम्हाला काय जाणवतंय? माझ्या निरीक्षणातून आता इथे बरेच डेव्हलपर लोकांना खूप म्हणजे सतवलेलं आहे. बरंच काय देतो बोललाय आणि दिलेलं नाही आहे. जसं आता एक ठाणावाला बिल्डिंग आहे, तिथे डेव्हलपरनी सांगितलं की तुम्हाला देईल आणि लोअर परत सनमिल गल्लीमध्ये, लोअर परेल सांगितलं तिथे 40 कुटुंबांना त्याने बाहेर फेकलेलं आहे. नाही त्यांना भाडे दिलेलं आहे, नाही त्यांना घर दिलेलं आहे. 95चे ते तिकडचे रहिवासी आहेत. गेली 40 वर्ष ते तिकडचे रहिवासी राहत आहेत. तर
त्यांना मला न्याय द्यायचा आहे आणि हे मी माननीय उपमुख्यमंत्री आपले शिंदे साहेब हे मी त्यांच्या कानावरही घातलेलं आहे की साहेब असं अशा पद्धतीने झालेलं आहे आणि साहेबांनी सांगितलंही आहे की त्यांचं एक पत्र आणि त्यांचे जे पेपर्स जे जुने आहेत ते माझ्याजवळ पाठवा, त्याच्यावर आपण काहीतरी कारवाई करू. दुसरं, जसं आज मी गेले होते पठाणचाळ म्हणून आहे, वरळी पठाणचाळ, तिथेही बिल्डरनी 7 माळ्याची बिल्डिंग डायरेक्ट तोडली आहे तिकडची आणि रहिवाशांना स्थलांतर करण्यात होते पण रहिवासी तिकडून हटले नाहीत. त्यांनी तिकडे पत्र्याच्या शेड बांधून त्या पत्र्याच्या शेडमध्ये ते लोक तिथे राहत आहेत. आज त्यांना म्हणजे टॉयलेटची सोय नाही आहे, बाथरूमची सोय नाही आहे. तिकडच्या त्या महिला कशा राहतात आज मी बघितलं, मला खूप वाईट वाटलं. म्हणजे बरेच इकडे बिल्डरांनी गरीब लोकांना खूप म्हणजे त्रास दिलेला आहे आणि त्यांना जे द्यायचं बोललेलं आहे त्याप्रमाणे काही दिलं नाही आणि सरळ सरळ त्यांना बाहेर फेकलं गेलेलं आहे. तर ह्याच्यावर कुठेतरी चाप बसला पाहिजे, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आपण अखिल भारतीय सेनेतून शिवसेनेत शिंदेच्या शिवसेनेत आल्यानंतर म्हणजे तुम्हाला शिंदेची शिवसेना हा पक्ष तुम्ही का पहिल्या पसंतीस तुमच्या पडला? इतरही ऑप्शन तुम्हाला निर्माण झाले असतीलच. आम्ही अपक्ष होतो. अपक्षाला जो निधी उपलब्ध असतो त्या निधीमध्ये जेवढी लोकांना पाहिजे तेवढी कामं आपण पुरेशी करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, मध्ये 5 वर्षानंतर 3 ते 3.5 4 वर्ष इलेक्शन झालेच नाही. तिसरी गोष्ट, शिंदे साहेबांनी जेव्हा स्वतःचा पक्ष खोलला आणि त्यांनी जी सातत्याने 3 वर्ष कामं केली, धावपळ केली, म्हणजे त्या टायमाला ते प्रत्येक लोकांना, प्रत्येक माणसाला ते भेटत होते आणि प्रत्येक माणसाची समस्या जाणून ते त्यांची कामं करून देत होते. सो मलाही वाटलं की जर आज आपण अपक्ष एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही तर एखादा पक्ष पाठीशी असेल तर त्या पक्षाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लोकांची काही अडीअडचणी असतील जास्त तर त्या जास्त प्रमाणात सोडू शकतो. म्हणून मी आमचे पक्षप्रमुख माननीय डॅडी यांची भेट घेतली, त्यांनाही हे सगळं सांगितलं की असं, तर त्यांनीही सांगितलं की ठीक आहे जा, जर तुला त्या माध्यमातून व्यवस्थित करता येईल आणि पक्षाच्या माध्यमातून जर लोकांचा भरपूर मोठ्या प्रमाणात विकास करता येत असेल तर तू जा, माझा आशीर्वाद आहे. ताई, भायखळा विभाग आणि हा लोरपरा विभाग तुमच्यासाठी नवीन आहे. राजकीय प्रवास म्हटला तर तुमचा जुना अनुभव आहे, नो डाऊट. परंतु तुम्हाला ह्या विभागात आणि त्या विभागात अशी काय तफावत जाणवते की तुम्ही काय तुलना करून सांगू शकता या विभागाची त्या विभागाची? आमच्या विभागामध्ये म्हणजे बघायला गेलं तर डेव्हलपर आमच्या विभागामध्ये तसं काय करणारच नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. भायखळा विभागामध्ये आज आमच्या भायखळ्यामध्ये बऱ्याचशा बिल्डिंग डेव्हलप झालेत. माझ्या वॉर्डमधले 207 मध्ये लंबी सिमेंट चाळ, BIT चाळी, बऱ्याच बिल्डर आलेले आहेत आणि लोकांना पण थोडं लोकांनाही तिकडेही आमच्या इकडे 1-2 बिल्डर म्हणजे जे बोलले ते करतायत पण ते टायमात होत नाही, थोडा खूप उशीर करतात आहे. जे 2-2, 3-3 वर्षाचा टाइम दिलाय तिथे 4 वर्ष लागत आहे, पण जे द्यायचे ते बिल्डर देतोय. जास्त तिथे तफावत म्हणजे तसं नाही. पण इथे कसं आहे, इथे बिल्डरांनी सांगितलं एक आणि केलं एक लोकांच्या बाबतीत. सो हा भाग भरपूर म्हणजे प्रमाणात वेगळा वाटतोय. त्या 198च्या मतदारांनी तुम्हाला मतदान का करावं असं तुम्ही सांगताय? सर्वच उमेदवार आम्हाला मत द्या म्हणून सांगतात, तुम्ही देखील तसंच बोलत असणार, पण तुम्हाला मतदान का करावं लोकांनी? असं काय वैशिष्ट्य तुम्ही विशेष गोष्ट लोकांसाठी करणार आहात? काय सांगाल? मी जनतेला एकच बोलणार की मी नवीन नाही आहे, जुनी आहे. 10 वर्षाचा मला नगरपालिकेचा अनुभव आहे. कामकाजाचं माझ्याकडनं कामं झालेली आहे आणि कामकाज कसं करायचं, कसं करून घ्यायचं ह्याचा अनुभव माझ्याकडे आहे. त्यामुळे मी जनतेला एकच आवाहन करीन, अगर तुमची कामं काही असतील करायची असतील तर मी ती सातत्याने आणि व्यवस्थित त्या माध्यमातून करून देईन आणि जनतेने माझ्याकडे त्या वेगानेच बघावं की अनुभवी नगरसेविका मी एक इकडे आलेली आहे. त्यामुळे मला म्हणजे मी नवय नसेल तर मला 5 वर्ष शिकण्यात जाणार नाही. जे आले ते 1 डे पासून मी काम करेन आणि त्यांची समस्या सोडवेन. ताई, समोर उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत अबोली गोपाळ खाडे. हे तिथले स्थानिक शाखा प्रमुख आहे आणि ह्या विभागात त्यांनी बरीच वर्ष घालवलेली आहेत. तुम्ही कसं त्यांच्याशी टक्कर देऊ शकाल? तुम्हाला काय असं कॉन्फिडन्स आहे, काय सांगाल? हे बघा, मला तर नाही पण मला जनतेने सांगितलंय
तेही इकडचे नाही आहेत, ते 199 मधले आहेत शाखा प्रमुख. मी इकडचे नाही, पण माझ्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे अनुभव, फक्त ते शाखा प्रमुख आहेत, पण त्यांच्या मिसेसकडे अनुभव आहे की नाही मला नाही माहिती आहे, पण माझ्याकडे अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला सांगते की हा विभाग 198चा विकास आम्ही करून दाखवणार. प्रशांतजी, आम्ही आपल्यापर्यंत येतो. वंदनाताईंनी बोलताना वंदनाताईंना एक तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा अनुभव लागणार आहे असं त्यांच्यातून जाणवत होतं. या इंटरव्ह्यू पूर्वी पण मी त्यांच्याशी चर्चा केली. तुमची कशी काय मदत होणार आहे त्यांना? कारण 2022ला ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला आणि त्यावेळेला परिस्थिती अशी होती की इकडे 6 नगरसेवक शिवसेनेचे, 3 आमदार, 1 खासदार शिवसेनेचे, पण कोणी एकही व्यक्ती या ठिकाणी आपल्याकडे यायला तयार नव्हता किंवा एखादी शाखा द्यायला तयार नव्हता. त्यावेळेला 2022 ऑगस्टला मी पहिला उठाव केला आणि या ठिकाणी शिवसेनेचे बॅनर आणि लोकांना आर्थिक मदत किंवा सहयोग देण्याचं काम केल्याने पक्ष इथं भगवा झेंडा या ठिकाणी आणला. आणि त्याच्यानंतर मी गेली 3.5-4 वर्ष झाली या ठिकाणी वर्ल्ड विधानसभेमध्ये विधानसभा समन्वयक म्हणून आणि आता विधानसभा प्रमुख म्हणून या ठिकाणी मी सतत लोकांना मदत करत आहे आणि काम करत आहे शिवसेनेच्या माध्यमातून. आणि आपण केलेलं काम, आणि खास करून ही पहिली शाखा आमची होती आणि ही शाखा मध्यवर्ती केली. त्याच्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी आपल्या पक्षामध्ये आले, दत्ता नरवणकर आले, रत्ना माले आल्या, आमच्या संतोष खरात आल्या, मानसी दळवी आल्या. त्यामुळे पक्ष आणखी बळकट होत गेला आणि कार्यकर्ते या ठिकाणी जसं जसं पक्ष वाढत गेला, ज्या वेळेला लोकसभा झाली, लोकसभेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. 6,500ने फक्त आपण या ठिकाणी मागे होतो. त्याचबरोबर विधानसभा झाली, ज्या वेळेला युवराज 80,000ने आसपास मतांनी निवडून आलेले होते, यावेळेला फक्त 8,200 मतांनी निवडून आले. ते पण हारता वाचले. म्हणजे याचा अर्थ आहे की लोकांनी त्यांच्यावरचा विश्वास त्यांच्यावरचा निघालेला आहे. आणि आपल्या एकनाथ शिंदेचं जे महाराष्ट्रामध्ये आणि सर्वांगीण विकास आणि ज्या पद्धतीने मुंबई आणि वरळीसाठी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, तर मला वाटतं नक्कीच या ठिकाणी आपल्याला शिवसेनेवर, एकनाथ शिंदे साहेबांवरती भरोसा जनतेचा वाढलेला आहे. आणि आज ज्या पद्धतीने आम्ही वंदनाताई गवळींना घेऊन प्रत्येक घराघरामध्ये, गल्लीमध्ये, नगरामध्ये जातो, जो उत्साह आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो तेज बघून आम्हाला 100% खात्री आहे. कारण ज्या वेळेला आपण समोर जातो, चेहऱ्यावरनं आपल्याला समजते की या माणसाच्या मनात काय चाललेलं आहे. तर माणसाच्या मनात परिवर्तन चाललेलं आहे. कारण गेली नगरसेविका स्नेहल आंबेकर होत्या, त्या 199 मधून पहिल्या निवडून आल्या, महापौर बनल्या आणि नंतर 198 मध्ये इकडे येऊन निवडून आल्या. आणि ते गेल्या 8 वर्षांमध्ये कोणाच्याही संपर्कमध्ये नाही, हरवलेले आहेत. त्यांना लोक शोधतायत, ते कशा आहेत, कशा दिसतात, ते म्हणजे कुणाच्या सुखादुःखामध्ये नाहीये. तो एक रोष त्यांच्या मनामध्ये, जनतेच्या मनात मला आज दिसून आला. आणि त्याचप्रमाणे जे युवराज आमदार असून सुद्धा या ठिकाणी त्यांचे जे प्रश्न होते, गटर मीटर तर सोडून द्या, आज बऱ्याच ठिकाणी गांधीनगरमध्ये ओशी नाहीये, काही लोकांना घरं मिळालेली नाहीये. परत या धोबी घाटमध्ये गेली 14 वर्ष लोक बाहेर होती, त्या लोकांना भाडं भेटत नव्हतं. पण एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं की 13-2ची कारवाई करून त्या डेव्हलपरला काढलं आणि आपण आवास योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून तिकडे त्या लोकांना भाडं देण्यात आलं. आणि त्याच्यानंतर यांना आता या 5-6 महिन्यात ते दुसरा डेव्हलपर आणून घेऊन त्या ठिकाणी आपण शाळा सुद्धा देणार आहेत. आणि आज पूर्ण जर बघायला गेलं, या फक्त 198चं मी सांगतो, आता बऱ्याच ठिकाणी 198चं काय केलं, या सगळे जे लोकप्रतिनिधी होते, आमदार, खासदार, नगरसेवक, विभाग प्रमुख यांचे, महापौर यांचे, या लोकांनी काय केलं, कॉर्पोरेट एरिया या ठिकाणी आल्या, मोठ्या मोठ्या इमारती आल्या, त्या ठिकाणी शौचालय होत्या आणि जाणाऱ्या लोकांना त्या शौचालयाचा वापर करता येत होता. आज शौचालय वापर करता येत नाही. लोकांना साधं लघवी करायची असेल तरी महिलांना खास करून त्रास होतो. आणि त्यांच्या फायद्यासाठी, कॉर्पोरेट आणि डेव्हलपरचा फायदा करण्यासाठी या लोकप्रतिनिधी सर्व ते टॉयलेट महानगरपालिकेचे संगमत करून ते स्वतः पैसे घेऊन ते सगळं या आज वरळी विधानसभेमध्ये जिथं जाईल तिथं तुम्ही बघाल, सिमेंट फॅक्टरी जे आहे तिथून संडास हे घालवला, इकडचे आपले जे टॉयलेट होते ते पण घालवले. आता आपल्या बाजूलाच एक टॉयलेट आहे तो पण घालवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याच्यामध्ये सुद्धा आपण तिथं अडथळा आणला आणि आपण तिथं ठाम भूमिका घेतली. जोपर्यंत दुसरा शौचालय बांधत नाही तोपर्यंत तुम्ही हा शौचालय तोडू शकत नाही.
ही भूमिका आपण या ठिकाणी घेतली. आणि आज मार्केटमध्ये बघा तर तुम्ही आज आपण लोअर परेलला जे मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केट कुणाच्या कार्यकालामध्ये झालं. आज ते टॉयलेटचं पाणी खाली गळतंय आणि ते मच्छी आणि त्या व्यापाऱ्याच्या त्या सामानावरती पडतं आणि ते सामान आपण जनता या ठिकाणी घेऊन येतो. म्हणजे तुम्ही चालवलं काय, जे ब्रिज बांधले त्या ब्रिज मध्ये एवढं रॅबिट आहे. आज तिकडे ते फुटपाथ वरती जे धंदा करणारे भाजीपाला विकणारे विक्रेते त्या ठिकाणी पूर्ण सामान आणि त्यांचं जे साहित्य टाकतात तिथं थुकतात, तिथं सगळी घाण टाकतात. आणि रोगराई पसरवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही नगरसेवक, आमदार, खासदार, महापौर म्हणून करताय काय? मग ही जबाबदारी आम्ही घ्यायची का, सामान्य जनतेने घ्यायची का? हा असा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. म्हणून आम्ही हे सर्व आमचे उमेदवार आमच्या वंदनाताई गवळी यांना पूर्ण आपल्या 198ची माहिती आम्ही ती सांगितलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. जे लोकांच्या हिताचे प्रश्न असतील, जे लोकांच्या लोकांना लुबाडलं किंवा लोकांसाठी जे काही कामं झालेले नसतील ते संपूर्ण काम करून देण्याची जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे. आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही दत्ता नरवणकर, आम्ही आणि आमचे शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख या ठिकाणी जनतेबरोबर आम्ही मिळून घेऊन जनतेची समस्या सोडवण्याचं काम केलं. आणि त्या अनुषंगाने मला वाटतं आज संस्कृती जपणारे आज कित्येक जरी मंडळ या विभागामध्ये या वार्डामध्ये आहेत, गणपती, नवरात्र, दहीहंडी, आंबेडकर जयंती, शिवजयंती किंवा आज भंडारे असतील किंवा आज भजन मंडळी असतील, अशा लोकांना आर्थिक मदत देऊन त्यांचं एक हिंदू संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या मंडळाच्या पाठीला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभा आहोत. म्हणून लोक आम्हाला या ठिकाणी साथ द्यायला तयार आहेत. आज स्वतःहून कितीतरी मंडळं, कितीतरी संस्था, कितीतरी सोसायट्या आज स्वतःहून भेटी घ्यायला येतात. कारण आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. कारण तुम्ही आम्हाला या गेल्या 4 वर्षामध्ये जी मदत केली, या 25 वर्षामध्ये आम्हाला मदत झालेली नाही. म्हणून आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. या अनुषंगाने आमच्या उमेदवार म्हणजे काय, आज आम्ही त्यांच्या ट्विटरवरती जावा, त्यांच्या इंस्टाग्रामवरती जावा, त्यांच्या फेसबुकवरती जाऊन तुम्ही बघितलं तर त्यांचे काम करण्याची पद्धत, त्यांनी केलेली कामं हेवा वाटेल असं काम आहे. आणि धडाडीचे आहेत आणि प्रशासकीय अनुभव आहे आणि प्रशासकाकडनं कसं काम करून घ्यायचं आणि हे त्यांना चांगलं माहित आहे. एक वचक म्हणतात ना, एक लोकप्रतिनिधी म्हणून ज्याच्याकडे वचक असला पाहिजे, शब्दाचा मारा असला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते लोकांच्या हिताची कामं केली पाहिजे. तर ती सर्व डेव्हलपमेंटची कामं असेल, गटर वॉटरची कामं असतील, रस्त्याच्या खड्ड्याची कामं असतील, पाण्याची समस्या असेल, आज हॉस्पिटलची समस्या असेल, रेशन कार्डची समस्या असेल किंवा लाईट बिलच्या समस्या असेल, या सर्व समस्याच्या संबंधित डिपार्टमेंटची त्यांचे चांगले संबंध पण आहेत आणि त्यांनी काम करून घेतलेलं पण आहे. म्हणून हे सर्व जे आम जनतेला काय पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. म्हणून हे सगळं करणारी एक व्यक्ती आणि दुसरीकडे एक उमेदवार आहे ज्याला एक फक्त शाखा प्रमुख म्हणून आहे आणि त्या शाखा प्रमुखचं ह्या वार्डामध्ये काही काम नाही, शून्य आहे. एखाद्याला एक मंडळाला सुद्धा आर्थिक मदत सुद्धा त्यांनी केलेली नाही. म्हणजे त्याचा अनुभव या वार्डामधला काही नाही किंवा त्यांचा सहयोग या वार्डामध्ये काही नाही. आता त्यांच्या मिसेस आहे ते गृहिणी आहेत, त्यांनी कधी झेंडा पकडलेला नाही, त्यांनी कधी महानगरपालिका बघितली नाही, त्यांनी साध्या जनतेशी संवाद साधलेला नाही, ना त्यांना बोलता येत, ना त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. मग लोकांनी विचार करायला पाहिजे आणि विचार केलेला आहे. जो अनुभवी नगरसेवक पाहिजे काय जो अनुभव नसलेला नगरसेवक पाहिजे. म्हणून आम्हाला खात्री आहे आम्ही किमान 5,000च्या मार्जिनने यावेळेला निवडून 198 आम्ही निवडून आणणार आणि वंदनाताईला 16 तारखेला आमचा भगवा झेंडा महानगरपालिकेवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न पूर्ण करणार, एवढंच मला सांगायचंय. भूषणजी, आम्ही आपल्यापर्यंत येतो. याच 198 वॉर्डचे आपण शाखा प्रमुख आहात आणि आपणही आपल्या पत्नीच्या माध्यमातून इच्छुकता दाखवली होती या निवडणुकीसाठी. कसं बघताय आता वंदनाताईंना ही उमेदवारी मिळालेली आहे, तुमची कशी मदत होते किंवा कसं काय करणार आहात? आता 198चा सुधार कसा होणार आहे? जय महाराष्ट्र. तुम्ही प्रश्न जो पहिला केलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद. की मी म्हणजे हा जेव्हा वॉर्ड आपला आरक्षण लागलं ओबीसी नागरिक प्रवर्ग जो, त्यावेळी माझ्या बायकोसाठी मी इंटरकास्ट लग्न केल्यामुळे बायकोसाठी उमेदवारी इच्छुक होतो. उमेदवारी इच्छुक होताना पक्षाने शेवटच्या वेळी ज्यावेळी असे आदेश दिले की शिंदे साहेबांनी दिलेला हा उमेदवार आहे आणि तो तुम्हाला निवडून आणायचा आहे. म्हणजे शाखा प्रमुखांची जी आताची जी भरारी आहे ती शाखा प्रमुख असून ते मुख्यमंत्री
पद. तर मला जे जे मी बायकोसाठी मेहनत करणार होतो ती मी ही आईसाठी मेहनत करणार आणि त्यांना 198 मध्ये निवडून आणण्यासाठी पूर्णपणे माझ्या ताकदीने माझे सगळे उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, इमारत प्रमुख, जेवढे माझे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या युवा, महिला, सगळ्या पुरुष या सगळ्यांना घेऊन मी ह्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याला मी मिशन कोंडाणा असं मी एक हे इलेक्शन ठेवलेलं आहे की जसं तानाजी मालुसरेने जो कोंडाणा गड जिंकला होता तसाच हा गड मी वंदनाताई गवळींसाठी लढणार आणि हा मी जिंकून दाखवणार. काय वाटतंय तुम्हाला 198 ला आता सध्या प्राथमिक काम जर करायचं म्हटलं तर निवडून येणाऱ्या नगरसेवकाने पहिलं काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? निवडून आणल्या नगरसेवकाने आता जर बघितलं तर सन्मील गली हा जो भाग आहे ह्या भागामधील काही रहिवाशांचे प्रकल्प रखडलेले आहेत ते काही ना काही कारणास्तव आहेत तर ते पूर्ण केले पाहिजेत. आणि जो गणपतराव कदम मार्ग हा जो रस्त्यामध्ये जे क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या आहेत की हा आमचा प्रोजेक्ट क्लस्टर म्हणून झाला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कोळीचाळ, केळीचाळ, रुस्तम बिल्डिंग हा जो भाग आहे त्या भागातील लोक पण आता शाखेमध्ये आम्हाला येऊन भेटतात. आमचे 198चे बघायला गेला तर आम्ही त्यांना किंग मेकरच बोलतो कारण त्यांनी हा वॉर्ड खास करून मागून घेतला वळी विधानसभेतून की ह्या वॉर्डवरती जर कोण लक्ष देत नसेल तर हा 198 वॉर्ड हा गेली 3.5 वर्ष मी इथे सांभाळतोय आणि इथून येणाऱ्या नगरसेवकासाठी जे काय पूर्णपणे प्रयत्न करायचे असेल ते त्यांच्यापणे करतायत. त्यांच्या गाठीभेटी चालू आहेत, मिटिंग चालू आहेत, त्यांनी त्यांच्यापणे लोक येतात त्यांना भेटायला आणि त्यांनी पण एक प्रोजेक्ट केलेला आहे त्यांच्या प्रभागामध्ये. त्यामुळे लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन, लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडे आहेत आणि आम्हाला त्यांच्याने आमची एकच इच्छा आहे की या प्रभागामध्ये 198ला जर वंदनाताई गवळी जर या नगरसेवका आम्ही निवडून आणणारच आहेत. आणल्यानंतर प्रशासनाचं आम्हाला सांगायची त्यांना गरज नाही कारण मी एक नशिबान आहे की शिंदे साहेबांनी जेव्हा एक आवाहन केलं त्या उठावामधला मी एक शिवसैनिक हा कार्यकर्ता आहे. प्रशांत गौर साहेबांबरोबरचा मी कार्यकर्ता आहे. जेव्हा मी उठाव केला त्यानंतर खरोखर ते मगाशी बोलल्याप्रमाणे की आम्हाला तिकडून शाखा देत होते की हा जो उबाडाचा बालेकिल्ला बोलला जायचा 198 मध्ये पत्तर बी खड्या करी का बी हेच येणार. मग हे जे आम्हाला जे आहे ना ते आम्हाला बदलून दाखवायचं आहे आणि यावेळी ते आम्ही बदलणार आणि ह्या 198 प्रभागामध्ये वंदनाताई गवळी यांना विभागातील लोक हे प्रचंड बहुमताने निवडून देणार. ही तुमच्या दुसरा एक प्रश्न आहे, वंदना गवळीताईंना गवळी आडनावाचा फायदा होईल का? कुठेतरी राजकीय कारकीर्द देखील मानली जाते किंवा राजकीय पार्श्वभूमी आहे गवळींसाठी, मुंबईकरांसाठी, त्याचा कुठेतरी या विभागाला अनुसरून वंदनाताईंना याचा फायदा होऊ शकतो का? वंदनाताईंना तुम्ही बोलल्याप्रमाणे गवळी आडनावच आहे आणि बघायला गेलं तर गवळी आडनाव हे आम्ही पण नाव ऐकून होतो कारण आम्ही त्यांच्याशी कधी कनेक्टेड नव्हतो. पण ज्यावेळी यांचा आल्यानंतर आमच्या प्रभागामध्ये आम्हाला म्हणजे मी असून दे, महिला असून दे, पुरुष असून दे किंवा कोणी असून दे की सगळ्यांबरोबर आपण जे आपुलकीचं जे नातं आहे ते दाखवतात ना त्यामध्ये आम्ही इथे जिंकलो गेलो. पहिला आमची अर्धी लढाई त्यामध्ये आम्ही जिंकलोय आणि बाकीची लढाई आम्ही लोकांसोबत करतोय. आणि गवळी जे आडनाव आहे जसं अरुण गवळी जे डॅडी आहेत त्यांनी अखिल भारतीय खासदारकी लढली होती त्यावेळी जे आमचे डिलावर जो आमचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये पूर्ण बीड साईडमध्ये आहेत त्यावेळी तिथे त्यांच्या माध्यमातून खूप काही लोकांच्या बिल्डिंगची कामं झालेली आहेत, स्टाईलची कामं आहेत, ग्रिलची कामं असतील. तर लोक बघताना असे विचार करतात तिकडचे की जर डॅडीने जर तिथे काम केलं असेल त्यावेळी खासदार नसताना पण आम्ही जर स्वतः आमच्या प्रभागाचा उमेदवार निवडून आणला तर ती कामं त्यांची 10 पटीने वाढली जातील आणि त्यांची कामं पूर्णपणे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बोला पूजाताई, आपण महिला शाखा प्रमुखात वॉर्ड क्रमांक 198 सांगा, काय सांगताय? वंदनाताईंना कशी मदत होणार आहे तुमची किंवा 198 मध्ये काय बदल घडणार आहेत का? प्रथम तर मी सर्वांना जय महाराष्ट्र करते. ताई आल्यानंतर मला एक ऊर्जा आली आहे अंगात की मी ऑलरेडी काम करतच होते आणि एक ताकद भेटली ताई आल्याने की महिलांचे जे कामं आहेत, बाकीची इतर कामं आहेत, तर ताईने आम्हाला आश्वासन दिलेले आहेत की येणाऱ्या पुढच्या काळात की आपण ती सगळी कामं पूर्ण करणार आहोत. जसं झालं की हॉस्पिटलची कामं आहेत, आज मी एकटी करत होती तर ताईंनी मला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात मी तुझ्या सोबत उभी राहणार आहे आणि ती सगळी कामं करणार आहेत. थोड्या दिवस आधी जो एक पोदार हॉस्पिटलचा विषय मी मीडियावर घेतलेला होता की त्या विभागात म्हणजे आपल्या वरळी विधानसभेमध्ये एक हॉस्पिटल आहे पोदार, इथे त्या ICU नाहीये. त्या पेशंटला मी घेऊन जायला फक्त 5 मिनिटं होते, त्या पेशंटनी तिथेच तो जीव सोडलेला होता. तेव्हा मला खूप वाईट वाटलं की आपल्या प्रभागात हा हॉस्पिटलमध्ये ICU नाहीये आणि बाकीचे इतर हॉस्पिटल आहेत ते ICU असून सुद्धा तिथे आपण जाऊ शकत नाही कारण की
मी ऍडमिट करायला घेऊन जाणार, त्यांचे नातेवाईक मला कोण आहेत ते माहिती नाहीत आणि मी ऍडमिट करणार आणि त्यांच्याकडे तेवढा पैसा पण असलं पाहिजे. त्याच्यासाठी मी ताईंना सांगितलेलं होतं की पोद्दार हॉस्पिटलचा विषय हा आपल्याला घ्यायचा आहे आणि तिथे आयसीयू आपल्याला करायचा आहे. आणि ताईंनी मला आश्वासन दिलंय की तो विषय आपण घेऊ पुढे आणि तो पार पाडू. अजून एक हॉस्पिटल आहे आपल्या म्हणजे माझ्याच 198 वॉर्डमध्ये एक हॉस्पिटल आहे, सिद्धांचल हॉस्पिटल म्हणून. तिकडच्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत नेहमीच की आम्ही नॉर्मल फीवरमध्ये पण जातो तर ते लोक आयसीयू मध्ये म्हणजे हे करतात, ऍडमिट करतात. 2 दिवस आयसीयू मध्ये ठेवल्यानंतर डायरेक्ट कोण डिस्चार्ज देत नाही. कारण की जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट आपण ऍडमिट करतो त्याच्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येतं. ते न करता ते लोक डायरेक्ट डिस्चार्ज येतात. म्हणजे हे पैसे कमवायचं काम चालू आहे फक्त ह्या वॉर्डामध्ये. आणि तक्रारी ह्या बाकीच्या नगरसेवकांकडे गेलेल्या होत्या पण ते लोक काही त्याच्यावर ऍक्शन घेत नाही. मी बीएमसी मध्ये पण कंप्लेंट टाकली याच्यावरून. तर ताई तुम्ही तिथे जा, तुम्ही हे करा, फक्त हेच आश्वासन आम्हाला भेटलेलं आहे. तर मी ताईंना हे पण सांगितलंय की ताई त्या प्रभागामध्ये जो हॉस्पिटल आहे आपल्याच वॉर्डामध्ये आहे त्याच्यावर आपल्याला ऍक्शन घ्यायचे आहे, ते नागरिकांच्या समस्या सोडवायच्या आहेत. वंदनाताई, आम्ही तुमच्यापर्यंत येतो. विभागातील स्थानिकांची तुमच्याबद्दल चर्चा आहे की वंदनाताई अगदी 5-5 माळे चढून जातात आणि पूर्ण धावपळ करतात आणि खूप हार्ड वर्किंग आहेत. तर ही एनर्जी नवीन वॉर्ड असताना देखील तुम्हाला कशी काय मिळते? साहेब, आता मी बोलायला गेले तर लहानपणापासून कष्ट करत आल्याची सवय आहे आणि माझ्या विभागातून म्हाडाच्या बायकळ्यामध्ये पण म्हाडाच्या बिल्डिंगी आहेत. गुरुसदन बिल्डिंग आहे, घरकुल बिल्डिंग आहे, तिथेही त्या 5-5 माळ्याची बिल्डिंग आहे आणि मी तेव्हाही चढले आणि आत्ताही. कारण नवीन वॉर्ड असल्यामुळे मला माझ्या वॉर्डमध्ये तर मी 2 वेळा मला ओळखतात, तर तेव्हाही मी डोर टू डोर लोकांना जाऊन भेटले आणि प्रचार केलेला आहे. आणि याही वॉर्डमध्ये मी सगळ्यांना घराघरात जाऊन भेटणार आणि माझा जे परिचय आहे तो मी सांगणार. त्यासाठी तेवढी ऊर्जा येतेच माझ्याकडे, कारण नवीन वॉर्ड आहे, नवीन लोकांची एक ओळख होते, त्यामुळे अंगात एक नवीन शक्ती असतेच. या वंदना गवळी होत्या वॉर्ड क्रमांक 198च्या शिवसेनेच्या, शिंदेच्या शिवसेनेच्या या उमेदवार आहेत. वॉर्ड क्रमांक 198 लढवणार आहेत आणि यांच्या समोर एकमेव उमेदवार आहेत खाडे, अबोली गोपाळ खाडे. यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांच्या उमेदवारांचं आपण सदर चालू ठेवलेलं आहे, त्यांच्या मुलाखतींचं सदर चालू ठेवलेलं आहे. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.